पैशाने तुझी फारच धावपळ होऊन राहिली हा. नाही म्हणजे लग्नानंतर कसं करणार आहेस तू कोणाच ठाऊक. अजून ठरलं कुठे आहे ते? काय ते लग्न झाल्यावर ठरवू ना काय करायचं काय नाही ते. बरोबर आहे तुझं. आणि माझ्या मते तरी ना लग्नानंतर नवरा बायकोनी एका ऑफिस मध्ये काम करूच नाही. का? नाही तर काय दिवसभर काऊन एकमेकांना बघत राहायचं. घरचं घरी बाहेरचं बाहेर. आणि तसंही लग्नानंतर तुझ्यावरती खूपच जबाबदाऱ्या पडतील ना. धुणी भांडी डबा स्वयंपाक देवाची पूजा सगळंच बाईवरती पडतं ना. मी का करू हे सगळं? मी शेफ ठेवेन नाही तर बाई ठेवेन कामाला. अगं तू लाख ठेवशील ग पण ती थोडीच रोज येते. ती कधीतरी दांडी मारायलाच ना. सगळं तुझ्यावरती पडेल. त्यातनं तुला कामाची सवय नाही तुला शॉपिंगची आवड. ते सगळं कसं पुरं करशील तू. त्यापेक्षा असं कर लग्नानंतर ना तुझा हा जॉब सोडून दे. कधी कामाची हाऊस आली ना तुला तर माझ्याकडे ये मी देईन तुला काम. आणि तुला सूटही दे आणि चांगला पगार सुद्धा देईन. तुझ्याकडे कशाला? कशाला म्हणजे काय मसाले कुटायला. मसाले कुटायची वेळ नाही आली आहे माझ्यावर. तू कर असली फालतू कामं. माझ्या कामांना फालतू बोलायचं नाही. नाही तुझ्यापेक्षा मोठंच काम आहे माझं. एका उद्योगाची मालकीण आहे मी. तुझ्यासारखी साधी कारकून नाहीये. व्हॉट कारकून? मी एका मोठ्या फर्म मध्ये जॉब करते. आला ना राग. हो प्लीज तू जा इथून. का तेच तेच विचारतेस? शन्या कसं आहे ना आपण दुसऱ्याला त्रास दिला ना तर दुसरा पण आपल्याला त्रास देतो. जोपर्यंत तू माझ्या सोसायटीत जाणार नाही तोपर्यंत मी तुला असाच त्रास देणार. तुझ्या हातात आता फक्त 10 दिवस आहे. किती? 10 दिवस. 10 दिवसात इथनं निघून जायचं. कळलं? मला एक तर की क्या कुठे? हेलो हाँ कहाँ पे हो आप? अरे वहां कहाँ चले गए? यू टर्न मारो यार भैया. कमला हो नाही ते सकाळी काय विक्री झाली ते सगळं लिहून ठेवलंय का तू? हो लिहून ठेवलंय. बोनी तर झाली दुकानाची पण आपल्या सगळ्या बायकांची तक्रार आहे तुमच्या बाबतीत. काय तक्रार? त्या म्हणतात आपण रोज रोज पूजा करतो पण ताई करतच नाही. कमळा ही काय तक्रार झाली का? अगं, त्यात काय इतकं? पूजा तुम्ही केली काय किंवा मी केली काय भावना पोचणं महत्वाचं की नाही. हेच मी त्यांना बोलले पण त्या म्हणतात दुकानाच्या मालकिणीच्या हातून एक तरी अगरबत्ती लागली गेली पाहिजे. कमळा इथे कोण मालक आहे कोण नोकर आहे? सगळे आपण तर मालकच आहोत की आहे ना. हो ना. त्यामुळे कोणी उदबत्ती लावली ना तरी काही हरकत नाही. हो. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग वगैरे. वा मनीष एकदम इंग्रजी. हो तुम्हीच बोललेला ना खूप शिक मोठा हो मग इंग्रजी तर यायलाच पाहिजे ना. वा छान. पाहिलंच ना कमळा मनीष इंग्रजीत बोलायला लागला. तुम्ही सगळ्यांनी पण थोडं थोडं शिकलं पाहिजे. हा मनीष ऑफिसर होणार वाटतं तू. हो आधी शिकू तर द्या पुढचं पुढे बघू. खूप अभ्यास करा मनीष. हो ताई. ताई ते बाजूचं हॉटेल आहे ना हा तिथे आता खूपच कमी गिरायके येतात. म्हणजे दिवसातून 5 ते 10. खूप आकडा कमी झालाय त्यांचा. हो का? अहो ती तोंड वर करून भांडायची ना तुमच्याशी. आता कशी तोंड गप्प करून बसली ताई. तिने ना आता जेवणावरती 20% डिस्काउंट पण सुरू केलंय. बाप्पा म्हणजे नुकसानीचाच धंदा की. अहो असंच पाहिजे तिला ताई. तुमच्याशी भांडायची त्यात तुम्ही त्या आचार्याला पण हकलून दिलं ना. खूप मेहनती होता हो. उगाच हकललं त्याला. त्याचीच हाय लागली असणार तिला बघा. मनीष असं बोलू नये रे. पण ताई तिचं चुकलं ना. बिचारा गरीबाला कशाला कामावरून काढून टाकायचं. आणि मी तर ऐकलंय की तेव्हापासून ना म्हणजे तो आचारी गेल्यापासून तिच्या इथल्या जेवणाची चव पण बिघडलीये. म्हणून कोणी येत नाही. म्हणजे लोक आजूबाजूनी जातात ना तेव्हा ऐकतो मी. म्हणजे कोणाला पैसे वगैरे वाचवायचे असेल ना तरच जातात त्या हॉटेलमध्ये जेवायला. आपणच काहीतरी करूया का? काहीतरी केलं पाहिजे. थांबा आलीच. ताई तुम्ही कुठे चाललात? आले कमळा लवकर आले. ताई काय होणार आहे आता काय माहिती. अच्छा तू ऐक ना माझं. नाही ऐकायचं मला. ती का सारखी सारखी कटकट करते माझ्या मागे
मागे. आज काय तर म्हणे तू तू लग्नानंतर काही काम नसेल ना तर माझ्याकडे ये मसाले कुटायला. एकतर मी त्या बावळटची लग्न करणार नाहीये आणि मी काय मसाले कुटणारी बाई वाटते का यार? नको ना मसाले कुटू. कोण म्हणतो तुला मसाले कुट? अजिबात नाही करायचं असं. पण मी काय म्हणतो, तू कशाला तिच्या नादी लागतेस? हा, तू काहीतरी खोड्या काढतेस, मग ती काहीतरी करते. मी तुला सांगून ठेवलं होतं की नाही नादी लागायचं. मी तू वेडास का? मी तर काही बोलले पण नव्हते. आज तीच येते माझ्या मागे मागे. तिला जाऊन सांगे. अच्छा असं नाही, पण आता चूक तुझी आहे की नाही? हा, तू कशाला अपार्टमेंट मध्ये राहायला आलीस आमच्या इथे? नाही आलीस म्हणजे आता आलीस तर मग असं झालं की सगळ्यांचं अटेन्शन तुझ्याचकडे ना. आधी कोणाचं काही लक्ष नव्हतं, काहीतरी करता यायचं. आता असं झालं की सगळे अलर्ट असतात, सतत आपल्याकडे बघत असतात. त्यापेक्षा तू बाहेर कुठे राहत असतीस तर हा नसता ना आला प्रॉब्लेम. हा यार जाऊ तुम्ही जाते कुठेतरी. हा म्हणजे तू असं कर ना, भक्तीकडे जातेस का राहायला परत? ए नाही या भक्तीकडे नाही जाणार मी. तिथे मला खूप प्रॉब्लेम्स आहे. यू नो दॅट. नाही नाही नाही, नको जाऊ भक्तीकडे नको. मग आपण असं करू, कुठेतरी जा ना. म्हणजे तू जा इथून. तू का सारखं सारखं मला जायला सांगतोयस? नाही बच्चा, हे बघ ऐक, ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ आता मी सोसायटीमध्ये सगळ्यांना फोडायचा प्रयत्न करतोय की नाही? नाही करतोय की नाही, पण आपल्याला यश मिळतंय का त्याच्यामध्ये? बाबांना सगळे आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करतायत. आजच ते नाना बोलायला आले बाबांशी. आता बरं झालं मी इश्यू केला म्हणून, नाही तर काय झालं असतं? मला नाही माहिती. तसं नाही, म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की ट्राय टू अंडरस्टँड ना. काम करूया का? त्यापेक्षा मी तुला रेंटवर घर घेऊन देऊ का? हा ही नाही रेंटवर वगैरे नाही राहणार मी. मला माझा स्वतःचा फ्लॅट पाहिजे. काय? हा मला माझ्या ओनरशिपचा फ्लॅट हवाय आणि ऍटलीस्ट 3 BHK तरी. स्वतःचा फ्लॅट ओनरशिपचा. बच्चा अगं काय बोलतेस तू? इथे खर्च कमी आहेत का मला? आधीच राधिका, अथर्व, आई बाबा सगळ्यांचे खर्च माझ्याच डोक्यावर आहेत. त्याच्यात मध्ये झालेलं नुकसान. मग ठीक आहे, मी आता ते परत नाही काढत, पण असेच खर्च करत राहिलो तर कर्जबाजारी होईन ग मी. व्हॉट एव्हर आय डोंट नो दॅट. मला माझं लॅविश अपार्टमेंट हवंय. अपार्टमेंट कसं? हे यार आता हिला कुठून लॅविश अपार्टमेंट घेऊन देऊ? हा हॅलो केडी. किती कस्टमर आले सकाळपासून? मॅम कस्टमर तर आले पण त्यांना फूड फार आवडलं नाही म्हणून परत निघून गेले. परत निघून गेले का पण? हो मॅडम, खरं तर काही दिवसांपासून आपल्या हॉटेलमध्ये खरंच खूप कमी कस्टमर येतात. जवळजवळ ना 70% कस्टमरांमध्ये घट झाली आहे. पण हे सगळं कशामुळे होतंय? ऑब्व्हियसली मॅडम, तो जो पहिला जेकब शेफ होता ना तो चांगला होता. आत्ताचा जो आहे ना त्याला काही जमतच नाही हो. लोक तर तोंडावर म्हणतात की फूड टेस्टी नाही आहेत म्हणून. लोकांना काय सांगायला? ते सांगतात आणि तू ऐकतेस. नाही मॅडम, तसं नाहीये. मी स्वतः टेस्ट बघितली, खरंच टेस्ट नाहीये. अरे मग काढून टाक त्या शेफला सुद्धा. कशाला ठेवलंय आपण त्याला? असं किती जणांना काढणार आहेस तू?